सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त जय साई नटराज नाट्य चित्रपट कला व सांस्कृतिक संस्था या संस्थेबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तर आपल्यासोबत आहे संस्थेचे सचिव लक्ष्मी मॅडम व संस्थेचे व्यवस्थापक सुलोचना मॅडम। तर लक्ष्मी मॅडम, तुम्ही संस्थेमध्ये सचिव पदावर काय कार्य करता? सर्वप्रथम माझा नमस्कार सगळ्यांना। आणि आम्ही जनतेकडून देणगी जमा करतो आहोत, त्या देणगीतून जनसेवा करतो। कार्यकर्त्यांनी अनेक अडचणी येतात व तारेवरची कसरत करावी लागते। या पद्धतीने आमची संस्था कार्य करते, जनजागृती करते। तर पुढचा प्रश्न सुलोचना मॅडमला। सुलोचना मॅडम, तुम्ही संस्थेमध्ये महिला समूह व्यवस्थापक या पदावर काय कार्य करता? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। या संस्थेला दिल्ली शासनाने महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे, भारतभर जनजागृती केली आहे। या संस्थेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आहे। ती संधी मी मनभावे काम करेल व जनजागृती करेल। जे महिलांना सुशिक्षित बेकार आहे त्यांना रोजगार मिळवून देईल आणि त्या सर्वांना कामाचा मोबदला सुद्धा मिळेल असे हे उपक्रम मी राबवेल। यामध्ये अन्नदान अंशरोपण, राष्ट्रीय एकता, जनसेवा, रुग्णसेवा असे बरेच काही उपक्रम आहेत। महिला सक्षमीकरण प्रयत्न राबवले जातात। मला या संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल खूप धन्यवाद। यानंतर आपण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय विजय मानवरकर यांच्याशी संवाद साधणार आहोत। मी जय साई नटराज नाट्य चित्रपट कला व सांस्कृतिक संस्था अध्यक्ष विजय मानवरकर आणि या भारतवासियांचा जनसेवक। संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर आम्ही कलेतून प्रचार केलेला आहे, श्रमदान केलेलं आहे, अनेक अंध या लोकांची मदत केलेली आहे, अन्नदान केलेलं आहे आणि विशेष म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ, मुलगी आणि मुलगा एक समान यासाठी आम्ही कार्य केलेलं आहे। तर यापुढेही आम्ही संस्थेच्या माध्यमातून अनेक जनहितार्थ उपक्रम राबवत आहे। बऱ्याचशा लोकांपर्यंत दानशूरापर्यंत आम्ही संस्थेची माहिती देतो आणि त्या माहिती दिल्याच्या नंतर ते दानशूर व्यक्ती नक्कीच आमच्या संस्थेची मदत करतात, देणग्या मिळतात। त्या देणग्या गोळा करून आम्ही गरजू व गरीब महिलांची मदत करतो, अण्णांची मदत करतो, पुरस्कार वितरण करतो, अनेक जनसेवेचे कार्य करतो आणि हे कार्य करत असताना मला समाधान मिळते। परंतु हे कार्य करत असताना नेमकी संस्थेची जी आर्थिक व्यवस्था आहे ती बळकट करण्याच्यासाठी, देणग्या मागण्याच्यासाठी, लोकांना सांगण्याच्यासाठी मात्र ताऱ्यावरची ही माझी कसरत असते। परंतु मी माझ्या प्रिय भारत देशासाठी ही नेहमी करत राहील आणि संस्थेच्या माध्यमातून जनसेवा करत राहील। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय साई नटराज, जय मानव। धन्यवाद।